शेवटचा मेसेज. पुण्यात राहणारा आदित्य एक साधा मुलगा होता. IT कंपनीत नोकरी, रोजचं तेच रुटीन. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट खूप खास होती, त्याची आई. आई गावात एकटीच राहत होती. आदित्य रोज तिला फोन करायचा, पण कामाच्या घाईत कधी कधी तो फोन करायला विसरायचा. एक दिवस ऑफिसमध्ये खूप काम होतं. रात्री 11 वाजता तो थकून घरी आला. फोन सायलेंटवर होता. फोन उघडला तर व्हॉट्सअपवर आईचा मेसेज होता. बाळा, वेळ मिळाला की फोन कर, बोलायचं होतं. आदित्यने विचार केला, उद्या सकाळी बोलतो, आणि तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याचा फोन वाजला. तुझी आई काल रात्री. फोनवरून आवाज आला आणि आदित्यचं आयुष्य एका क्षणात बदललं. आईचं निधन झालं होतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त तो एक मेसेज फिरत होता, वेळ मिळाला की फोन कर. आदित्य गावाला पोहोचला. घरात सगळं शांत होतं. आईचा फोन टेबलवर पडलेला होता. त्याने तो फोन उघडला. ड्राफ्टमध्ये एक मेसेज दिसला, जो पाठवला गेला नव्हता. तू खूप काम करतोस, पण स्वतःची काळजी घे. मी आहे ना इथे, काळजी करू नकोस. आदित्य खुरडू लागला. त्या दिवसानंतर त्याने एक गोष्ट ठरवली, जी माणसं आपल्यासाठी वेळ काढतात त्यांच्यासाठी आपणही वेळ काढायला हवा. कारण कधी कधी एक नंतर करू आयुष्यभराचं का नाही केलं असं राहून जातं. जी माणसं आपल्याला वेळ देतात त्यांच्यासाठी वेळ काढा, नाहीतर वेळ निघून जाईल. स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन स्टोरीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.